आणि सोलापूरमधील उजनीच्या बॅकवॉटर परिसरामध्ये सुद्धा ढगफुटी झालेली आहे। करमाळ्यामधील नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। उजनी बॅकवॉटर परिसरामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं सध्या काम सुद्धा सुरू आहे। सोलापूरमध्ये सुद्धा पावसाने हाहाकार माजवलेला आहे। सोलापूरमधील उजनीच्या बॅकवॉटर परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। करमाळ्यामधील नदी नाल्यांना सुद्धा या पावसामुळे पूर आलेला आहे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। उजनी बॅकवॉटर परिसरामधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। मान्सून अजूनही यायचा बाकी आहे, मात्र जो अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे हे सगळं जनजीवन विस्कळीत झाल्याची दृश्य आपण पाहतोय। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, नाले आणि ओढे सुद्धा बरेच प्रवाहित झालेले आहेत आणि कशा प्रकारे पाऊस पडतोय हे दृश्य आपल्या स्क्रीनवर आणि ज्या स्क्रीनवर आपण पाहतोय ढगफुटी सदृश जो पाऊस झाला, ढगफुटीची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। कशा प्रकारे हा पाऊस पडतो तो आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतोय।